अहो कायदा सुव्यवस्था सरकारने बघावं ना, असं दाबून दडपून कोणाला काय करता येत नाही. हे हे सगळं दहशतवादी कृत्य आहे. तो सुदामे, अथर्व सुदामे, त्यांनी काल एक रील केला, अप्रतिम रील, अप्रतिम. त्याच्यावरची जबरदस्ती कोण जरा रील डिलीट करायला लावला, माफी मागायला लावली. माफी? अरे आम्ही ह्याच दहशतवादाविरुद्ध बोलतो ना, मनुवादी. तुम्ही ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावली, तुम्ही तुकारामाच्या गाथा बुडवल्या, तुम्ही गांधीजींची हत्या केलीत. पण ते बिचारा सुदामेला पण आणून ठेवला लाईनीमध्ये. तो बिचारा थरथर 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 करत माफी मागतोय. आपल्याला लाजा नाही वाटत महाराष्ट्रात? हीच आमची लढाई आहे, नथुराम विरुद्ध तुकाराम. तुकाराम घाबरणार नाही, तुकाराम लढतच राहणार. हे असे 4-2 मनुवाद्यांना वाटतंय की या संघटित गुन्हेगारीने, या संघटित दहशतवादामुळे ते आज घाबरवणारं वातावरण तयार करतील. थोडे दिवस त्यांचेही असतील. जसे तुकाराम महाराज घाबरले नाहीत, जसे ज्ञानेश्वर महाराज घाबरले नाहीत, जसे महात्मा फुले घाबरले नाहीत, महात्मा गांधी घाबरले नाहीत, जसे शाहू घाबरले नाहीत, आंबेडकर घाबरले नाहीत, त्यांची वारसदारी घाबरणार.